तर माटुंगा परिसरातही झाड कोसळले, 2 वाहनांचं नुकसान झालं। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलं आणि यामध्ये 2 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अक्षरशः वाहनांचा चक्काचूर झालाय, काय अपडेट? नक्कीच सेजल, वारंवार झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मुंबई आणि उपनगरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण माटुंग्यातल्या महेश्वरी उद्यान सर्कल जवळ आहोत आणि या सर्कल जवळ आपण पाहिलं तर या झाडाची मोठी फांदी जी आहे ती संपूर्ण जी आहे ती पडलेली, या गाडीवरती पडलेली असल्याचं पाहायला मिळतं। ज्या वाहनावरती पडलेलं आहे त्या वाहनाचं मोठं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। काल रात्री ही घटना झाली। तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान जे आहेत या ठिकाणी आले आणि त्यानंतर ही संपूर्ण फांदी जी आहे ती वाहनावरतून काढण्यात आलेली आहे आणि ही या ठिकाणी जी फांदी काढलेली होती ती फांदी जी आहे ती तोडून त्या साईडला रस्त्यालगत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु वारंवार मुंबईमधल्या धोकादायक झाडांचा जो आहे तो प्रश्न आता ऐरणीवरती येताना पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एक झाड पडून 11 वर्षीय मुलाचा जो आहे तो मृत्यू झालेला होता। त्यामुळे वारंवार या घटना ज्या आहेत त्या आता पावसाळ्यामध्ये होताना पाहायला मिळतात। आज सकाळी देखील दादर फुल मार्केट परिसरामधलं झाड जे आहे ते कोसळलेलं होतं। सुदैवाने तिथं कोणतीच जीवितहानी झालेली नाही। या ठिकाणी देखील झाडाची मोठी फांदी जी आहे ती पडली, परंतु 2 वाहनांचं मोठं नुकसान झालं, परंतु कोणती जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झालेली नाही। सेजल, अगदीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे आणि 2 गाड्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय। पुण्यात देखील झाड कोसळलेलं आहे। माटुंगा परिसरात झाड कोसळलं। दादरच्या फुल मार्केटमध्ये काल रात्री झाड कोसळण्याची घटना घडली। पुण्यात एसपी रोडवरती वाहनावरती झाड कोसळलेलं आहे। गेल्या साधारणतः 2 ते 3 दिवसांपासून मुंबई पुण्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामध्येच झाड पडझडीच्या घटना घडत आहे। वाहनांचं मोठं नुकसान होत आहे, तर अनेक ठिकाणी नागरिकांनी देखील आपला जीव गमावलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस आहे। सकाळपासून सर्वदूर पाऊस, पेरणीच्या कामाला वेग येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता शेतीच्या कामांना काहीसा वेग येणार आहे। मात्र तरी देखील चांगल्या पावसाची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना लागलेली आहे।